माझे नाव माधवी आहे. मी एका सामान्य कुटुंबातली आहे. आमचे कुटुंब ना फार श्रीमंत आहे ना फार गरीब. पण इतकं नक्की आहे की आमचा उदरनिर्वाह आरामात चालतो. माझ्या कुटुंबात माझी आई आणि माझे भाऊ-भावजाई आहेत. माझे वय लग्नाचे झाले होते. त्यामुळे भाऊ माझ्यासाठी मुलगा शोधत होते. एक दिवस आमच्या घरी स्वतःहून एक स्थळ आले. मुलगा खूप श्रीमंत होता आणि दिसायलाही सुंदर होता. बरं मीही सुंदरच होते. त्या मुलाचं नाव सुशांत होते. तो आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. त्याचेही वडील हयात नव्हते. पाहताना आणि बोलताना सुशांत आणि त्याच्या घरचे माझ्या भाऊ भाऊजाई आणि आईला खूप आवडले. त्यामुळे त्यांनी फार विचार न करता माझं लग्न ठरवून टाकलं. लग्नाआधी ना मी सुशांतला भेटले होते ना त्याच्याशी बोलले होते. माझ्या भावाने आपल्या बजेटमध्ये पाहता माझं लग्न खूप छानरित्या केले. लग्नानंतर मी सासरी पोहोचले, जिथे माझ्या सासूने मोठ्या जल्लोषाने माझे स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या खोलीवर कोणीतरी टकटक केली. दार जोरजोरात ठोकले जात होते. त्या आवाजाने माझी झोपमोड झाली. सुशांतही डोळे चोळत उठला आणि दार उघडलं. सुशांतच्या मागोमाग त्याची बहीण आमच्या खोलीत आली आणि म्हणाली, "वहिनी, तुम्ही अजून झोपला आहात का? उठा, मला खूप भूक लागली आहे. मला तुमच्या हातचे जेवण खायचे आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या भाऊजाईंच्या हातचे जेवण खातात. मला पण खायचे आहे. 15 मिनिटात तुम्ही तयार होऊन स्वयंपाकघरात या. मी तुमची वाट पाहते आहे." माझ्या नणंदेचे वागणे मला खूप विचित्र वाटले. नवीन नवरीशी कोण असं वागतं? एवढ्यात माझी सासू आली आणि तिने नणंदेला म्हणाली, "जिया, हे काय बोलत आहेस तू? सून नुकतीच घरात आली आहे." असं म्हणत माझी नणंद तिथून निघून गेली आणि सासूसुद्धा तिच्या मागोमाग गेली. मी सुशांतकडे पाहिले तर तो हसत होता. मी सुशांतला म्हणाले, "सुशांत, तुम्हाला हसू येतंय? तुमची बहीण लहान नाहीये. तिला इतकं तरी कळायला हवं की एका नव्या नवरीशी कसं वागायचं." मला तिचा हा स्वभाव अजिबात आवडला नाही. यावर सुशांत म्हणाला, "माधवी, जिया माझ्या मुलीसारखी आहे. बाबांच्या निधनानंतर मी जियाला मुलीसारखं वाढवलंय. आज तू हे बोललीस, पण आजपासून मला काही ऐकायला नको. तू जियाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करशील. जर तसं केलं नाहीस तर मी तुला तुझ्या माहेरी सोडून येईल." मी रागाने उठले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. तयार होऊन स्वयंपाकघरात गेले तर जियाने खाण्याची एक मोठी यादी बनवलेली होती. रागाच्या भरात मी सगळं जेवण बनवलं आणि जियाला वाढले. घरकाम सगळं मी एकटीच करायची. नणंद काहीही मदत करायची नाही. उलट माझ्या कामात काही ना काही उणिवा शोधायची. माझ्या नणंदेचे वागणे मला अजिबात आवडत नव्हते. मी देवाकडे रोज प्रार्थना करायची की माझी लवकरच मांडी भरावी. मला वाटायचं जर मुलं झाली तर माझे पती मुलांमध्ये गुंतून जातील आणि जियाकडे दुर्लक्ष करतील. पण देव माझे काहीच ऐकत नव्हता. मी जियाच्या वागण्यामुळे खूप त्रासली होती. काही दिवस मोकळा श्वास घ्यायचा म्हणून मी एके दिवशी पतीला म्हणाले, "आपण हनीमूनला जाऊया." यावर माझे पती हसले आणि म्हणाले, "वेळ मिळाला की जाऊ. सध्या माझ्याकडे खूप कामं आहे." मी वारंवार त्यांना हनीमूनसाठी विचारायचे, पण त्यांना कधीच वेळ मिळायचा नाही. एका दिवशी ते स्वतः माझ्या जवळ आले आणि म्हणाले, "माधवी, उद्या आपण हनीमूनला जाऊ." मी आनंदाने उड्या मारायला लागले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी माझ्या पतीने त्यांच्या आईला सांगितलं, "आई, उद्या आम्ही हनीमूनला जात आहोत." हे ऐकून जिया आनंदाने म्हणाली, "भाऊ, मीही तुमच्यासोबत येणार आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी फिरायला गेल्या आहेत." माझे पती हसले. जिया काही लहान मुलगी नव्हती. ती फक्त 1 वर्ष लहान होती. मला आता जियाचे हे वागणे अजिबात सहन झाले नाही आणि मी म्हणाले, "जिया, तुझ्या मैत्रिणी त्यांच्या भाऊ-भाऊजेच्या हनीमूनला गेल्या होत्या की फॅमिली टूरला? तू लहान नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीचे भान आहे. पण तरीही तू अशा गोष्टी बोलतेस." मी परत माझ्या खोलीत आले. आता मला खूप भीती वाटत होती. माझ्या नवऱ्याने आधीच मला एकदा इशारा दिला होता. त्यामुळे मला कल्पना नव्हती की ते आता काय करतील. हे सगळं विचार करत मी खोलीत इकडून तिकडे चालत होते. काही वेळानंतर माझे पती आले आणि बेडवर झोपले. सगळं काही नॉर्मल असल्यासारखं वाटत होतं. मीही एक दीर्घ श्वास घेतला आणि खोलीची लाईट बंद करून झोपून गेले. सकाळी माझी झोप उघडली तेव्हा माझे पती म्हणाले, "लवकर सामान पॅक कर आणि तयार हो. आपल्याला 1 तासात निघायचं आहे." माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. मला वाटले होते की माझ्या वागण्यामुळे माझे पती हनीमूनला जाणं रद्द करतील. पण असं काही झाले नाही. मी झटपट सामान पॅक केले आणि एक सुंदर साडी घालून तयार झाले. माझ्या पतीने पॅक केलेले सामान उचलले आणि गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले. मी आनंदाने गाडीत जाऊन बसले. पण माझ्या आशा मावळल्या जेव्हा माझ्या पतींनी गाडी माझ्या माहेरासमोर थांबवली आणि म्हणाले, "उतर, तुझं ठिकाण आलं आहे." मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. ते म्हणाले, "मी आई आणि जिया यांच्यासोबत काही दिवसांसाठी फॅमिली टूरवर जात आहे. तुला घरी एकटी ठेवणे सेफ नव्हते, म्हणून तुला इथे सोडत आहे." त्यांनी जबरदस्तीने मला गाडीतून उतरवलं आणि माझे सामानही माझ्या बाजूला ठेवून तिथून निघून गेले. मी रडतच घरात गेले आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागले. मी आईला सगळं सांगितलं. मी माहेरीच राहू लागले. पण साधारण महिनाभराने माझे भाऊ म्हणाले, "माधवी, आता तू पाहुणे राहिली नाहीस. पाहुणे 2-4 दिवस राहतात. काय झालं की तुझे पती तुला असं सोडून गेले? पण अखेर घरात नुसती पडून पडून काय उपयोग? कमीत कमी भाऊजाईला कामात तरी मदत कर." भाऊ असं म्हणताच भाऊजाईने माझ्या हातात झाडू दिला आणि म्हणाली,
हे घे झाडू, घर झाडून पोछा लाव. मला माझ्या भावाकडून आणि भाऊजाईकडून अशी अपेक्षा नव्हती. लोक तर म्हणत होतेच की पतीने घरातून काढलंय, पण आता माझे भाऊ भाऊजाईही माझ्याशी असे वागत होते. मी माहेरीही एका नोकराणीसारखी राहू लागले. एके दिवशी मी स्वतःच सामान पॅक केले आणि स्वतःच सासरी जायला निघाले. जेव्हा मी सासरी पोहोचले तेव्हा माझ्या सासूने खूप प्रेमाने माझे स्वागत केले. माझी नणंद मला पाहून म्हणाली, इथे येण्याची काय गरज होती? मी तर तुझ्या नवऱ्यासाठी दुसरी बायको शोधत होते. माझ्या नणंदेच्या तोंडून हे ऐकून मला खूप धक्का बसला, कारण मला माहीत होते की या घरात तिचेच चालते. मी सासरी माझी प्रतिमा सुधारण्यासाठी नणंदेच्या सगळ्या गोष्टी मानू लागले. मी माहेरी हे शिकून आले होते की एका मुलीचा सन्मान फक्त तिच्या सासरी असतो. माझ्या पतीने पाहिले की मी नणंदेबरोबर नीट वागत आहे, तेव्हा त्यांचा स्वभावही बदलला आणि त्यांनी मला पुन्हा स्वीकारले. पण तरीही नणंदेला मी खटकतच होते. ती माझ्याशी तसंच बोलायची, पण मी स्वतःला समजावत गप्प बसायचे. एक दिवस मला कळालं की मी गर्भवती आहे. माझ्या आनंदाला सीमा उरली नाही. माझे पतीही ही बातमी ऐकून खूप आनंदी झाले आणि माझी खूप काळजी घेऊ लागले. माझी सासू तर मला घरचे कामसुद्धा करायला लावत नव्हती. सगळं काम स्वतःच करायची. पण माझे नणंद सतत सासूला म्हणायची, ही सून असून सुद्धा तुम्ही सगळं काम स्वतः करता. ती दिवसभर घरात बसून राहते, तिच्याकडूनही काम करून घ्या. माझी सासू तिला ओरडायची आणि म्हणायची, आता तू मला शिकवणार की मला काय करायचं आणि काय नाही? माझी नणंद रागाने तिच्या खोलीत गेली आणि तयार होऊन बाहेर आली. तिने सासूला सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटायला जात आहे. हे बोलून ती निघून गेली. परतताना तिच्या हातात एक पत्र होतं. ते घेऊन ती खोलीत गेली आणि खोली आतून बंद केली. ती थेट रात्री जेवायला आली. मला तिचं हे वागणं काहीसं विचित्र वाटलं. शेवटी ते पत्र कोणते होते जे ती खोली बंद करून वाचत होती. सुमारे 2-3 दिवस तिचं असंच वागणं पाहून मी तिच्यावर लक्ष ठेवू लागले. एकदा ती तयार होऊन घराबाहेर पडली तेव्हा मीही तिच्या मागोमाग गेले. घरापासून थोडं अंतर गेल्यावर एका काळसर रंगाच्या मुलाने तिला एक पत्र दिलं आणि निघून गेला. मला काही समजलं नाही की तिला त्या मुलामध्ये असं काय विशेष दिसले. तो मुलगा ना दिसायला सुंदर होता ना तो श्रीमंत वाटत होता. त्याचे रूप आणि त्याचा पोशाख त्याची गरिबी स्पष्टपणे दाखवत होते. मला हे कळाल्यावर खूप आनंद झाला की माझी नणंद एका गरीब मुलावर प्रेम करते. एवढ्या ऐश्वर्यात वाढल्यानंतर जेव्हा ती गरीब घरात जाईल तेव्हा तिला कळेल काय योग्य आणि काय अयोग्य. मनातल्या मनात मी खूप खुश झाले. मी आता माझ्या नवऱ्याला नणंदेच्या लग्नाबद्दल पटवून सांगायला सुरुवात केली. तुमच्या बहिणीचे वय आता लग्नाचे झाले, तिचे लग्न करून टाका. हल्लीच्या काळात कसं चालतं तुम्हाला माहीत आहे. तरुण मुलींना घरी बसवून ठेवायचं नसतं. यावर माझे पती रागाने म्हणाले, माझी बहीण कुठे चुकीचं वागते? जेव्हा मला योग्य वाटेल तेव्हा तिचं लग्न करून देईल. तुला काळजी करण्याची काही गरज नाही. माझ्या नवऱ्याचा हा राग पाहून मला खूप आनंद झाला. मी विचार केला, जेव्हा त्यांना त्यांच्या बहिणीच्या खऱ्या गोष्टी कळतील तेव्हा त्यांचा राग किती वाढेल. एकदा माझी नणंद खूप साजशृंगार करून घराबाहेर पडली. मीही तिच्या मागे गेले. थोडं पुढे गेल्यावरती एका मोठ्या गाडीमध्ये बसली. गाडीमध्ये एक खूप सुंदर श्रीमंत दिसणारा गोरा तरुण होता, जो खूप मोहक दिसत होता. हे पाहून माझा चेहराच उतरला. तो मुलगा कोण होता? थोडी चौकशी केल्यानंतर मला कळालं की हा तर दुसरा मुलगा होता, ज्याचा त्या गरीब मुलाशी काहीही संबंध नव्हता. ही गोष्ट कळाल्यावर मला खूप धक्का बसला. मला अजिबात नको होते की माझी नणंद एखाद्या श्रीमंत घराची सून बनावी. मी तिला तिच्या वागण्याची शिक्षा द्यायचे ठरवले. तिने माझ्याशी जसं वागलं तसंच वागणं तिच्यासोबत व्हावं असं मला वाटत होतं. मग मी त्या पत्र देणाऱ्या गरीब मुलाचा पत्ता शोधून काढला. तो खूप गरीब होता. त्याची आई खूप आजारी होती आणि तिच्या उपचारांसाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते. त्याचे वडील त्या श्रीमंत मुलाच्या घरात काम करत होते, ज्यावर त्यांचे घर चालत होते. मी एका दिवशी त्या गरीब मुलाला भेटले. त्याच्या हातात 10 लाख रुपये ठेवले आणि म्हणाले, तुला माझं एक काम करायचं आहे. हे 10 लाख रुपये आहेत. एवढ्यात तुझ्या आईचा इलाज होईल. हा पैसा मी तुला काही कामासाठी दिला आहे. जर तुला माझं काम मान्य नसेल तर हा पैसा परत दे. मात्र त्याने तो पैसा ठेवला आणि म्हणाला, जसं तुम्ही म्हणाल तसंच मी करेन. तो मुलगा त्या श्रीमंत मुलाकडूनही पैसे मागू शकला असता, पण त्याच्या आईच्या उपचारांसाठी खूप पैसा लागणार होता आणि तरीही ती बरी होईल याची काही खात्री नव्हती. त्यामुळे त्याने आपल्याच मालकाकडे पैसे मागितले नव्हते आणि जेव्हा त्याला फुकट पैसा मिळत होता तेव्हा तो कसा मागे हटणार? मी घरी आले आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं, तुमची बहीण एका मुलाशी प्रेम करते. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर फक्त मला साथ द्या. मी तुमच्या बहिणीकडून स्वतः सगळं कबूल करून घेईन. माझे पती खूप रागावले. ते माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण माझ्या शंकेचा निपटारा करण्यासाठी ते माझ्यासोबत छतावर गेले. जेव्हा मी पाहिलं की माझे नणंद देत आहे तेव्हा मी माझ्या पतीला सांगितलं, तुम्ही त्या दरवाजामागे लपून आमच्या बोलणं ऐका. मी पुढे गेले आणि माझ्या नणंदेसमोर थांबले. तिला म्हणाले, मला सगळं माहीत आहे, तुझ्या त्या मुलाबद्दलही. तुझं खरं स्वरूप मी तुझ्या भावाला सांगितलं तर तो तुला कधीच माफ करणार नाही. यावर माझी नणंद म्हणाली, हो, मला त्या मुलाशी प्रेम आहे आणि त्याच्याशीच लग्न करायचं आहे. जर भैया प्रेमाने मान्य करत नसतील तर मी घरातून पळून जाईन आणि त्याच्याशी लग्न करीन. हे ऐकून माझ्या पतीच्या संयमाचा बांध फुटला. ते तिथून बाहेर आले आणि त्यांनी आपल्या बहिणीला जोरदार थप्पड मारली.
तिचा हात पकडून ते तिला घरात घेऊन गेले. माझ्या सासूने तिची मुलगी वाचवायचा प्रयत्न केला, पण माझे पती खूपच रागात होते. ते म्हणाले, जर आज पप्पा जिवंत असते तर त्यांनी तुला संपवलं असतं. उद्या मी तुझं लग्न त्या गरीब मुलाशी लावून तुला इथून पाठवतो. त्यानंतर तुझा या घराशी आणि घरातल्या कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध राहणार नाही. माझ्या पतीने त्या गरीब मुलाचा फोटो आणि पत्ता विचारला. मी तो फोटो आणि पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी माझे पती त्या गरीब मुलाला घरी घेऊन आले. माझी नणंद त्याला पाहून दचकली आणि म्हणाली, भैया मी याला नाही, दुसऱ्या मुलाला प्रेम करते. हे ऐकून माझे पती आणखी रागावले. त्यांनी ठरवले की तिचे लग्न या गरीब मुलाशीच होईल. तिचे लग्न करून त्यांनी तिला घराबाहेर पाठवलं. आता घरात माझाच सगळीकडे अधिकार होता. सासू घरकाम स्वतःच करत होती आणि मी संपूर्ण दिवस आराम करत होते. मात्र काही दिवसांनी माझी सासू म्हणाली की तिला पोटदुखीचा त्रास होतो, त्यामुळे मला घरकाम करावं लागलं. मला ते काम जमत नव्हते. मी एके दिवशी पतीला म्हणाले, मला माहेरी जाऊ द्या. माझ्या पतीने आईकडून परवानगी घेतली आणि मला माहेरी सोडले. माझा 8वा महिना चालू होता. एके दिवशी माझी वहिनी माझ्याकडे आली आणि झाडू हातात देऊन म्हणाली, हे घे, घरात झाडू पोछा कर. यामुळे तुझी डिलिव्हरी सोपी होईल. मला खूप राग आला. मी झाडू उचलून अजब ढंगाने झाडायला लागले. अचानक माझा पाय घसरला आणि मी खाली कोसळले. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा स्वतःला हॉस्पिटलमध्ये एका खाटेवर सापडली. शरीर खूप हलकं वाटत होतं. पोटाकडे पाहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला. मी माझ्या आईला हाक मारली. आई जवळ आली. मी विचारलं, आई काय झालं? मला मुलगा झाला की मुलगी? हे ऐकताच माझी आई रडू लागली. मी नर्सला विचारलं, माझं मूल कुठे आहे? नर्सने सांगितले, तुला मुलगा झाला होता, पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. आता तुला कधीच मूल होणार नाही. हा ऐकल्यावर मी पूर्णपणे सुन्न झाले. खूप रडू लागले. डॉक्टरांनी मला शांत करण्यासाठी झोपेचे इंजेक्शन दिले, पण प्रत्येक वेळी मी डोळे उघडले की रडायला लागायची. डॉक्टर परत झोपेचे इंजेक्शन द्यायचे आणि मी जोरात रडू लागायचे. डॉक्टर मला पुन्हा झोपेचे इंजेक्शन देत राहिले. असे अनेक वेळा झाले. एकदा जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्या सासूचा आवाज ऐकू आला. मी माझी नजर इकडे तिकडे फिरवली आणि माझे लक्ष सासूवर गेले. माझ्या बेडपासून 3-4 बेड लांब एका बेडवर माझी नणंद होती. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. माझी सासू आपल्या मुलीचे अभिनंदन करत होती. हे पाहून मला माझ्या सासूवर खूप राग आला. ती आम्हाला फसवत होती आणि आपल्या मुलीला गुपचूप भेटत होती. जेव्हा माझी सासू कामानिमित्त बाहेर गेली तेव्हा मी माझ्या नणंदेकडे गेले. ती आपल्या मुलाला हातात घेऊन खेळवत होती. मी तिला म्हणाले, जिया तू माझ्याशी खूप चुकीचं वागलीस. याचा बदला घेण्यासाठी मी तुझे लग्न एका गरीब मुलाशी लावले, ज्याला तू प्रेमही करत नव्हतीस. पण त्याची शिक्षा परमेश्वराने मला दिली. त्यांनी माझं मूल हिरावून घेतलं, तरीही तुला कोणतीही शिक्षा झाली नाही. माझं बाळ गमावले गेले आणि तुझं बाळ तुझ्या मांडीवर सुखाने खेळत आहे. यावर माझी नणंद म्हणाली, नाही वहिनी, मी तुमच्यासोबत जे काही केलं त्याची शिक्षा देवाने मलाही दिली आहे. माझं प्रेम माझ्यापासून हिरावले घेतले गेले. ज्याच्याशी माझं लग्न लावलं तो माझ्याशी खूप वाईट वागतो, मला मारतो आणि इतरांच्या घरात कामाला पाठवतो. त्याला वाटते की मी ज्याच्यावर प्रेम करत होते त्याच्यासोबत पळून जाईन आणि त्यामुळे त्याच्या घराची प्रतिष्ठा कमी होईल. मीही माझ्या चुकीची शिक्षा भोगते आहे. तुम्ही माझे प्रेम, माझ्या घरच्यांचं प्रेम हिरावून घेतलं, म्हणून देवाने तुमचे प्रेम, तुमचं मूल हिरावून घेतलं. वहिनी, आपण कोण असतो निसर्गाचे नियम बदलणारे? आपल्याला आपल्या गुणांची शिक्षा देव स्वतःच देतो. आपण बदला घेण्यासाठी दुसऱ्याला शिक्षा देतो, पण स्वतःलाही एक गुन्हेगार बनवतो. वहिनी, अजून एक गोष्ट, माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली, पण माझी आई पूर्णपणे निर्दोष आहे. तिची कोणतीही चूक नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तिच्याबद्दल मनात कोणतेही चुकीचे विचार ठेवू नका. तिची सेवा करा. कदाचित तिच्या आशीर्वादाने तुमची कूस पुन्हा भरून जाईल. माझी आई कोणतेही बहाणे करत नव्हती. तिच्या पोटात खरंच खूप त्रास होत आहे. डॉक्टर म्हणाले आहेत की जर तिचा योग्य उपचार आणि देखभाल झाली नाही तर कर्करोग होण्याची शक्यता आहे. मी माझ्या नणंदेकडून हे ऐकून थक्क झाले आणि तिला म्हणाले, तू आईची काळजी करू नकोस. मी त्यांची खूप चांगली काळजी घेईन. त्यांना कशाचीही कमी होऊ देणार नाही. मित्रांनो, आशा करते की आजची कथा तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.